आंबेडकरांची जे संविधान होतं त्यामध्ये असं उल्लेख केलेला होता की पूर्वी त्यामध्ये महापुरुषांच्या देवी देवतांच्या प्रतिमा होत्या आणि त्यानंतर काढून टाकण्यात आले। यासाठी आता राज्यपाल राजस्थानचे झारीभाऊ बागडे विधानसभेत तसं आपण ठराव करू असं त्यांनी हे केलं। बा त्याला मी उत्तर दिलेलं आहे काल। मला काही कल्पना नाही, तशी काही प्रत मी तरी अजून काही पाहिलेली नाही। तशी काही प्रत असेल तर ती त्यांनी सगळ्यांना दाखवावी। माझं काही कोणाचे फोटो छापण्यासाठी काही संविधानात काय लिहिलं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि मग जर करायचंच असेल तर त्याच्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे सगळं लिहिलं, त्यांचे पण फोटो छापा। छत्रपती शिवाजी महाराजांचा एक अतिशय त्यांनी राज्य तर मिळवलंच, परंतु उत्तम राज्यकारभार केला, कायदे लागू केले, छापा। आमचं काय वाटेल काहीही विरोध नाही आणि तो काही वादाचा विषय व्हावा असं मला वाटत नाही। सर आज काय वाद नाही, कशाबद्दल सांगा ना। जे उत्तरेकडे जे साधू संत म्हणत आहे ते आपल्या काय कामाचे असं एक काहीतरी होतं। असं आहे की तुम्ही जर ते नीट ऐकलं नाही आणि तुम्ही तो काय म्हणता पराचा कावळा करण्याचा प्रयत्न करता, तुम्ही सगळे लोक वादविवाद तुम्ही वाढवता। माझ्या तोंडी नको ते शब्द मी काय सांगितलं, अनेक साधू संत जिकडे बसलेले असतील हिमालयामध्ये, पण त्या हिमालयाच्या खाली ते माझ्या काय उपयोगाचे? खरंच आहे ना, जे साधू संत समाजामध्ये राहत आहेत, समाजाला मदत करत आहेत, मग आमच्या सिटीचे साईबाबा असतील, आत्मा मलिक असतील, असे अनेक। आणि प्रत्यक्ष संत रामदास स्वामींनी सांगितलं, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा। पण रंजले गांजल्यांची सेवा करणारे जे आहेत ते साधू संत, आता असे जे लोक काम करत आहेत सध्यासुद्धा, काय त्यांचं मी कौतुक केलं। आता हे साधू संत, आता त्याच्यावर एक आमचे एक मंत्री म्हणाले, नाही ते असं आहे, साधू संत जे आहेत लोकांना मार्गदर्शन कर। माझं तेच तर म्हणणं आहे की मार्गदर्शन करण्याकरता त्यांनी हिमालयाच्या खाली उतरलं पाहिजे, लोकांमध्ये मिसळलं पाहिजे, लोकांना खरोखरच मार्गदर्शन केलं पाहिजे, आशीर्वाद दिला पाहिजे। मी सुद्धा तेच म्हणतो आहे, मी कुठं काय नवीन काय म्हणालो। पण असं आहे ना की तुम्ही सुद्धा जे आहे ना त्याच्यात शब्दामध्ये सुद्धा जे आहे तुम्ही गडबड करता। माझ्या काही आमच्या काही कामाचे असं नाही म्हटलं, त्याचा आम्हाला काय उपयोग होतो असं ते माझं वाक्य आहे। आणि ते माझं वाक्य बरोबर आहे, त्या वाक्यावर मी ठाम आहे। चलिए। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।